नज्जू पहलवान 9 टाइम निवड के आए, हमारी इच्छा है और एक बार आए और पहलवानी निवड के आएंगे। नज्जू पैलवान पहिल्यापासूनच चांगला आहे, सगळ्यांचे कामं बरोबर करीतो। आमची अशी इच्छा आहे की त्यांनीच यावा। बार बार नहीं बोलूंगा, एक बार बोलूंगा कि अभी भी पहलवानी निवड के आएंगे। उनके जैसा नगर में कोई मेंबर नहीं है। गली गली धूम मची मच गया शोर। आया नगर सेवक, आपला नगर सेवक। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच अनेक दिग्गज नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। यातच अहिल्यानगर शहरातील सलग 9 वेळा निवडून आलेले नगरसेवक नजीर अहमद उर्फ नज्जू पैलवान पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। नज्जू पैलवान हे 10व्यांदा नगरसेवक होऊन इतिहास रचतील असा विश्वास वार्डातील नागरिकांनी व्यक्त केलाय। श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर झेंडीगेट अहिल्यानगर रामदास आसाराम कावट या मंदिराचा पुजारी व सगळे सर्व काही मी व आमचा परिवार व मित्रमंडळी सर्व पाहतात। या मंदिरात रोज सकाळी व संध्याकाळी आरती आणि दर मंगळवारी हनुमान चालीसा आणि दर शनिवारी सुंदरकांड असे होतात। या मंदिरात अनेक भाविक येतात। या मंदिर अशा मोहल्ल्यामध्ये आहे की इथे एकही हिंदूचं घर नाही आहे आणि ह्या मंदिराचे सगळे कार्यक्षेत्र म्हणजे आम्हाला सगळं खंबीर पाठिंबा देणारे श्री नगरसेवक हे नज्जू पैलवान हे आम्हाला वेळोवेळी साथ देतात। वेळोवेळी दिवसातून म्हणजे एकदा दोनदा म्हणजे त्यांची सारखी म्हणजे त्यांचं घर मंदिराच्या जवळ असल्यामुळे ते येता जाता मंदिराकडे खूप लक्ष देतात आणि त्यांच्या लक्षामुळं आम्हाला बी थोडंसं पाठबळ भेटतं। आणि ते जाताना मंदिर बंद करते, घरी झोपायला जाताना सुद्धा आम्हाला असे सांगतात की मी आता चाललो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का असं ते विचारून आमची विचारपूस करून जातात। आणि या मंदिरात म्हणजे वर्षाला 3 भंडारे होतात। त्या भंडारीच्या टायमाला सुद्धा ते नज्जू पैलवान नगरसेवक हे येऊन स्वतः बसतात। ते 9 वेळेस या विभागातून निवडून गेले आणि आताही ते इथून निवडून जातील असे मी हनुमान चरणी प्रार्थना करतो। जय जय हिंद, जय महाराष्ट्र। नज्जू पैलवान ये 12 नंबर वार्ड से घड़ेले, ये आज 45 साल से निवड़ के आ रहे। बचपन से देखता मैं पहलवान का काम बोलता, पहलवान खुद हर जगह पे खड़ेले और पहलवानी निवड़ के आएंगे। अभी 45 साल से वो निवड़ के आ रहे और अभी भी वो खुद निवड़ के आएंगे। इनके जैसा मेंबर अभी फिलहाल में नगर में कोई नहीं है कि सुबह 7 बजे पूरे वार्ड के अंदर वो खुद आपको की तकलीफ देखने के वास्ते जाते हैं कि भाई किसका क्या तकलीफ है, किसकी क्या है, नाले है ये वो, जिसकी जो भी प्रॉब्लम रहा है तो सुबह 7 बजे उठ के वो हर वार्ड के गले के अंदर किसकी तकलीफ रहेंगी उसकी तकलीफ के वास्ते वो खड़े रहते। बार बार नहीं बोलूँगा, एक बार बोलूँगा कि अभी भी पहलवानी निवड के आएंगे। उनके जैसा नगर में कोई मेंबर नहीं है। आणि आमची अपेक्षा अशी की नज्जू पैलवाननीच यावं। आता बी नज्जू पैलवान पहिल्यापासूनच चांगला आहे, सगळ्यांचे कामं बरोबर करीतो। आमची अशी इच्छा आहे की त्यांनीच यावा। मेरा नाम हीरा खूबचंदानी, चंडीगढ़ में मेरा दुकान है हीरा मोबाइल। यहाँ का नगर सेवक नज्जू पहलवान, इनके काम बढ़िया है बहुत। रोड के काम बोलो, कोई भी काम बोलो, कोई भी काम में टाइम पे आ जाते हो। नज्जू पहलवान 9 टाइम निवड के आए, हमारी इच्छा है और एक बार आए। मी राजेंद्र माधवराव वाघ, राहणार झेंडीगेट। मी या मंदिरामध्ये बराच वर्षापासून येतोय आणि आमच्या भागातले नगरसेवक नज्जू पैलवान हे देखील कंटिन्यू इथं जाण्या येता लक्ष देत असतात। ते आमच्या भागामध्ये 50 वर्षापासून नगरसेवक आहे आणि याच्या पुढे बी तेच असावे असे आमची मनोमन इच्छा आहे। आणि दुसरं असे की इथं भरपूर जातीय सलोखा आहे, कोणाचे काही त्रास नाही आहे, त्यांचं कायम आमच्यावर लक्ष असतं। माझं नाव धनंजय नागरे। नज्जू पैलवानला मी 9 टर्म पासून ओळखतो।
ते इकडचे नगरसेवक आहेत. त्यांचं काम खूप चांगलं आहे समाजासाठी. इथं आम्हाला चौकामध्ये त्यांचा खूप सपोर्ट होतो, त्यामुळं ते चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. आम्ही पाहिले त्यांना 9 टर्ममध्ये. तरी त्यांना ह्यावेळेस पुन्हा निवडून देणे.